गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आम्ही एक नवीन गेम इन्व्हेंट केला आहे. कर्टन्स बांधायला मिशोवरून मी हे ऑर्डर केले होते आणि त्याला असे मॅग्नेट्स आहेत आणि प्राव्याने बघा मस्त त्याचा एक टॉय बनवला आणि त्याच्याबरोबर छान ती फ्रीजवर लावून खेळत होती. एकीकडे ती खेळत होती आणि मी तिच्यासाठी बदाम उगाळत होती. तर बदाम उगाळून देण्याचे फायदे तर तुम्हाला चांगलेच माहिती असते. रोज एक रात्री भिजत घातलेलं बदाम सकाळी साल काढून असं उगाळून घ्यायचं. यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूचा विकास होतो आणि पचनक्रियाही सुधारते. तसेच हे त्यांच्या स्किन आणि हेअरसाठीही खूप छान आहे. आज आमच्या दुपारच्या लंचमध्ये होती कोबीची भाजी आणि चपाती. प्राव्यासाठी मी असे छोटे छोटे तुकडे करून ठेवले होते चपातीचे आणि ती स्वतःच्या हातानेच खाण्याचं ट्राय करते म्हणून म्हटलं तिला खाऊ दे, पण ती स्वतः खाण्याऐवजी मलाच भरवण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड होती. जेवण झाल्यानंतर मी तिला बेडरूममध्ये झोपायला घेऊन गेले. तिला तिथे हा बर्ड बेबी दिसला आणि तिला चांगलंच माहिती आहे की मम्मा बर्ड बेबी कसं लावते आणि तिचाही तोच प्रयत्न चालू होता की तीही तिच्या कमरेजवळ ते लावण्याचा प्रयत्न करत होती. तिला झोपवता एवढा वेळ गेला की माझी सगळी कामं बाकी होती. तिला झोपवलं आणि मी घरची कामं आवरायला घेतली. संध्याकाळी भूषण ऑफिसमधून आला आणि तो घरी आल्या आल्या प्राव्या लगेचच त्याच्या हातातली टिफिनची बॅग घेऊन एकतर किचनमध्ये नेऊन ठेवते किंवा माझ्या हातात आणून देते. ही एक चांगली सवय तिला लागली आहे. रात्री मला करायची होती जेवणाची तयारी, पण मॅडमला मला डान्स करून दाखवायचा होता. मला किचनमध्ये जाऊनच देत नव्हती. एवढ्या मस्तीच्या मूडमध्ये होती की तिच्यामुळे मला जेवणही करायला उशीर झाला. आज खेळता खेळता तिने चहाचा कप सांडला आणि सांडलं म्हणून स्वतः जाऊन कपडा घेऊन आली आणि मला पुसून दाखवायला लागली. एवढं गुणाचं झालंय ना माझं बाळ की स्वतःच सगळं करायला शिकते. आज तिला डिनरमध्ये भरवलं अख्ख्या मसूरची रस्सा भाजी आणि राईस. तिचं जेवण झालं, पण तिने घरभर एवढा पसारा केला होता. मला खूप व्हिडिओज एडिट करायचे होते म्हणून आज भूषणने सगळा पसारा आवडला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.